नमस्कार. तर आमच्या कोकणात मासिक पाळी आल्यानंतर 3 दिवस त्या स्त्रीला बाजूला असं आराम करायला दिलं जातं. ज्यांना ही गोष्ट एक म्हणजे अंधश्रद्धा वाटत असेल, काही लोकांना असं वाटत असेल, पण जे खूप काम करतात, कष्टाचं काम करतात, अशा बायकांना हे 3 दिवस खूप मोलाचे वाटतात. 3 दिवस आराम करता येतो, स्वयंपाक करावा लागत नाही, धुणं भांडी करावी लागत नाही. हां, काही हे ऑप्शनल असतं. काही ठिकाणी त्या बायकांकडेच भांडी घासायला दिली जातात, कपडे धुवायला दिले जातात. पण त्या लोकांसाठी हे वरदानच असतं, जे खूप कष्टाचं काम करतात. म्हणजे घरात खूप कामं असतात, अशांना 3 दिवसाचा जरा आराम मिळतो. आणि पूर्वीच्या काळी म्हणजे जेव्हा मी लहान होते तेव्हाच्या काळी तर हे खूपच जास्त कठोरपणे पालन केलं जायचं. म्हणजे तेव्हा मला आठवतंय, काकू म्हणा किंवा आई म्हणा किंवा आणि कोण असे घरातली मोठ्या स्त्रियांचे जेव्हा मासिक धर्म यायचे तेव्हा 4th डे म्हणजे 4थ्या दिवशी जेव्हा त्यांना आंघोळीला पाणी दिलं जायचं तेव्हा मला आठवतंय की त्यांना 5 वेळा डोक्यावर गरम पाण्याचं किंवा थंड, त्यांना जसा महिना असेल, जशी अवस्था असेल त्या वातावरणाची, त्याच्यानुसार डोक्यावर 5 वेळा ते पाणी ओतलं जायचं. त्याच्यानंतरच त्यांना घरात यावं लागायचं. आणि तेव्हा जमिनी असायच्या, तर त्या जमिनीवरती जेव्हा ती बाई झोपायची त्या 4th डेला तिला ती जमीन पूर्ण तेवढा भाग शेणाने, गाईच्या शेणाने सारवून घ्यावा लागायचा. आणि त्याच्यानंतर तिने, आणि त्यावेळी तिच्याकडे मुद्दाम म्हणून मोठ्या गोधड्या वगैरे असलेला अंथरायला पांघरायला दिल्या जायचे, कारण मग तेवढं ते धुवून यायचं, कंपल्सरी ते धुवावं लागायचं. म्हणजे ज्या धुवायच्या गोष्टी असतील त्या तिला अंथरुणासाठी दिल्या जायच्या, असं व्हायचं. आणि मग जेव्हा सगळं धुवून वगैरे झालं मग तिला आंघोळीला पाणी द्यायचं. तिचं आंघोळ झाली की दुसऱ्या माणसाने किंवा दुसऱ्या बाईने एक 5 तांब्या भरून एका बादलीत घ्यायच्या आणि 1 2 3 4 5 असं 5 वेळा तिच्या डोक्यावर ओतायचं की तिची आंघोळ झाली असं समजून तिने घरात यायचं. पण 4थ्या 4 दिवसांनी देवखोलीत प्रवेश नसायचा. 5th डेला तिने आंघोळ केली केसांवरून की मग तिला देवखोलीत पण प्रवेश मिळायचा. असं पूर्वीच्या काळी होतं. म्हणजे आम्ही सुद्धा अनुभवलंय ते सगळं. पण आता खूप त्यात बेटर आहे, म्हणजे ठीक आहे. म्हणजे दुसऱ्यांना त्रास नाही होत. स्वतःच्या आंघोळ स्वतः करा आणि या घरात, कारण आता बाथरूममध्ये शॉवर्स झालेत. सो असं असायचं.